तर केंद्र सरकारनं 37,44,000 लिटर केरोसिनचं वाटप राज्यात करण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर प्रमाणे केरोसिन वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी शिधापत्रिका आवश्यक असणार आहे। ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसेल अशा कुटुंबासाठी सुद्धा ग्रामपंचायतीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे। गॅसचं कनेक्शन असलेल्या कुटुंबांना केरोसिन देऊ नये असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले होते। मात्र सध्या LPG पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं केरोसिन वाटपाचा निर्णय घेतलाय। त्यासाठी प्रतिसाद कसा मिळतो यानुसार पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। तर स्थलांतरित मजुरांना देखील केरोसिनचं वाटप करण्यात यावं असे आदेशही केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिले आहेत। तर त्या महिन्याचा कोटा त्याच महिन्यात संपवला नाही तर मात्र पुढच्या महिन्यासाठी कोटा दिला जाणार नाही असंही केंद्र सरकारनं राज्य सरकारला कळवलंय। आता त्याचं वाटप कसं केलं जाणार, तर त्यासाठी एखाद्या गावात केरोसिन विक्रेता नसेल तर शेजारच्या गावातील विक्रेत्याला केरोसिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येक गावात केरोसिन पोहोचेल असा राज्य सरकारचा दावा आहे।